गुड आफ्टरनून स्टुडंट. मागील तासाला आपण प्रकरण नंबर 2 मानसशास्त्राच्या शाखा हे प्रकरण सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मानसशास्त्राचे उपयोग सांगितले होते. त्याच्यानंतरनं मानसशास्त्राच्या शाखा कोणत्या आहेत ते सांगितलं होतं. म्हणजे सैद्धांतिक शाखा आणि उपयोजित मानसशास्त्र अशा 2 शाखा असलेलं सांगितलं होतं. सैद्धांतिक शाखा म्हणजे आपण त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ संशोधन करत असतात आणि त्याविषयी संशोधनाविषयी माहिती मांडत असतात. आणि उपयोजातमध्ये प्रत्यक्षात जे संशोधन केलेलं आहे त्याचं उपयोजन हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलं जातं. याला उपयोजित शाखा म्हणतो. तर त्यातला आपलं सैद्धांतिक शाखाविषयीचा आपण अभ्यास करत होतो. त्यातलं नंबर 1 वैकसिक मानसशास्त्र याविषयीचा आपण अभ्यास करत होतो. तर वैकसिक मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर वैकसिक मानसशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला विकास हा शब्द त्याच्यात दिसत असेल. विकास म्हणजे आपला विकास कसा होतो याविषयीचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये करत असतो. कारण आपण जेव्हा म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती कशी विकसित होत जाते याचा अभ्यास वैकसिक मानसशास्त्रामध्ये केलेला असतो. मग ही विकासाची अवस्था कोणती आहे, विकासाचे कोणकोणते वेगवेगळे टप्पे आहे याविषयीचा अभ्यास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणत्या विकास अवस्था आहेत, कोणत्या अवस्थेला विकासाचा कालावधी किती आहे, कोणत्या अवस्थेला काय म्हणतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी टप्पे सांगते. विकासाचे टप्पे कोणकोणते आहेत. तर आपला पहिला टप्पा आहे अर्भकावस्था. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा टप्पा आहे आपला ही जन्मपूर्वावस्था. आणि या जन्मपूर्व अवस्थेमध्ये 3 टप्पे पडतात. 1 बीजावस्था, 2 भ्रूणावस्था आणि 3 गर्भावस्था. तर हे 3 टप्पे असतात. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर देखील 3 टप्प्यातून आपला विकास होत असतो. तर बीजावस्थेमध्ये काय होत असतं की बीजावस्थेमध्ये जेव्हा बीज फलित होत असतं तेव्हा त्याला बीजावस्था असे म्हणतात. हा बीजावलीचा कालावधी हा 0 ते 2 आठवडे असतो. त्यानंतर म्हणजे आपण त्यावेळेस असं म्हणतो की प्रेग्नन्सी आहे, याला आपण बीजावस्था म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं असतं भ्रूणावस्था. तर भ्रूणावस्थामध्ये बघा 2 ते 8 आठवडे ही भ्रूणावस्था असते. या भ्रूणावस्थेमध्ये नेमकं काय असतं तर या भ्रूणावस्थेमध्ये नाळ निर्माण होत असते, वार निर्माण होत असते, त्यानंतर गर्भजल निर्माण होत असते. म्हणजे आपलं बाळ आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोळा असल्यासारखं दिसू शकतं आणि नाळ देखील त्याच्यामध्ये दिसत असते आणि पाण्यामध्ये हा गोळा आहे हे दिसत असते. यालाच आपण भ्रूणावस्था असे म्हणत असतो. आणि पुढची तिसरी अवस्था आहे म्हणजे गर्भावस्था. ही गर्भावस्थाचा काळ हा 9 आठवडे ते जन्मापर्यंत असतो. ही प्रसूतीपूर्व काळातील तिसरी आणि शेवटची पायरी असते. म्हणजे सगळ्यात शेवटीचा काळ म्हणतो आपण. तो काळ म्हणजे गर्भावस्थेचा काळ असतो आणि हा गर्भावस्थेचा काळ 3ऱ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत त्या बाळाची वाढ कशी होते, कोणत्या महिन्यामध्ये त्या बाळाची वाढ होते, हाताची, पायाची. आता आपल्याला एवढं डीप नाही आहे पण मी थोडक्यात सांगते. गर्भावस्थेमध्ये काय असतं की बघा प्रत्येक वेळेस डॉक्टर सोनोग्राफी करायला बोलवतात तर त्याच्यामध्ये ते पाहत असतात की बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का, याला आपण गर्भावस्था असं म्हणत असतो. असे हे जन्मपूर्व अवस्थेचे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढची अवस्था म्हणजे बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा या बाळाची अवस्था, त्याच्या पुढच्या स्टेप याच्याशी तो संबंधित असतो. त्याच्यामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या जन्मापासून ते पहिले 2 आठवडे ही अर्भक अवस्था असते. त्यानंतर दुसरी 2 आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंत शैशवावस्था असते. 3 आठवड्यापासून ते 6 आठवड्यापर्यंत पूर्व बाल्यावस्था असते. 6 आठवड्यापासून ते 12 ही उत्तर पूर्व बाल्यावस्था असते, उत्तर बाल्यावस्था असते. त्यानंतर 12 ते 18 ही किशोरावस्था असते, ज्या की तुम्ही आता किशोरावस्थेमध्ये आहे. तुमच्या अवस्थेला किशोरावस्था म्हणतात. त्याच्यानंतर 18 पासून पुढे ते 40 वर्षापर्यंत प्रौढावस्था असते आणि 40 वर्षाच्या पुढे ते
40 वर्षाच्या पुढे 21 ते 60 आपण म्हणू शकतो ही प्रौढावस्था असते आणि 60 वर्षाच्या पुढे ही वृद्धावस्था असते. म्हणजे याच्यामध्ये बी पॉईंट पडतात की पूर्व प्रौढावस्था, उत्तर प्रौढावस्था आणि मध्य प्रौढ मध्य प्रौढावस्था असे याच्यामध्येही वेगवेगळे पार्ट पडत असतात. पण आपल्याला डीप नाही आहे, त्याच्यामुळे आपण थोडक्यात काय बघतोय की बाल्यावस्था, प्रौढावस्था, त्यानंतर किशोरावस्था आणि वृद्धावस्था यानुसार आपला विकास होत असतो. म्हणजे आता तुम्ही आत्ता किशोरावस्थेमध्ये आहात, किशोरावस्था ओलांडून आपण कुठल्या अवस्थेमध्ये जाणार आहात? किशोरावस्थेमध्ये ओलांडून आपण प्रौढावस्थेमध्ये जाणार आहोत. मग याच्यामध्ये आपण काय अभ्यासत असतो? आता तुम्ही थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की वैकासिक मानसशास्त्र म्हणजे ह्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थांशी संबंधित हे शास्त्र आहे. मग याच्यामध्ये आपण बाल्यावस्थेत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय बदल होत असतात, त्याच्यानंतर आपला मानसिक विकास कसा होतो, आपला भावनिक विकास कसा होतो, त्यानंतर आपला भाषिक विकास काय होतो, कसा होतो, त्याला कोणते घटक जबाबदार असतात, किंवा आपण आपला विकास काही वेळा मागास पण असतो, मग त्याला कोणते घटक कारणीभूत असतात याविषयीचा त्याच्यामध्ये अभ्यास केलेला असतो. त्याच्यानंतरनं म्हणजे वेगवेगळे आता किशोरावस्थेमध्ये आपल्यामध्ये कोणकोणते बदल होत असतात, मुलांमध्ये कोणकोणते बदल होत असतात, मुलींमध्ये कोणकोणते बदल होत असतात, हे किशोरावस्थेमध्ये आपण अभ्यासत असतो. प्रौढावस्थेमध्ये देखील त्यांच्या शारीरिक मानसिक रचना असतील त्या सर्व विकासांचा अभ्यास करत असतो. आणि वृद्धावस्थेमध्ये देखील आपण म्हणजे त्यांच्या हाडांमध्ये होणारे बदल, त्यांच्या शरीररचनेमध्ये होणारे बदल म्हणजे वयानुसार. आता तुम्ही बघता की लहानपणापासून ते अगदी वृद्धावस्थेपर्यंत आपण एखादी व्यक्ती पाहिली समोर, एखादे उदाहरण घ्या आपल्या अवस्थेनुसार, एखादं पहिल्यांदा लहान मुलापेक्षा थोडंसं मोठं असलेलं मूल, पूर्व बाल्यावस्थेत असणारं मूल, त्याच्यानंतर किशोरावस्थेत, जसं की तुम्ही आता किशोरावस्थेनंतर प्रौढावस्थेमध्ये म्हणजे आपले आई वडील वगैरे असतील, आणि त्यानंतर वृद्धावस्था म्हणजे आजी आजोबा असतील, तर यांच्या शरीरात काय बदल होत असतात. तुम्ही बघत असताल की वृद्धावस्थेमध्ये व्यक्तीच्या हाडे ठिसूळ झालेले असतात, त्यानंतर दिसण्याची क्षमता कमी आलेली असते, त्यानंतर शारीरिक विकास हा कमी झालेला असतो, कारण त्यांचं पूर्ण हाडं वगैरे ठिसूळ झालेले असतात, त्याच्यामुळे शारीरिक कमकुवतपणा त्यांच्यामध्ये आलेला असतो. त्यांचा मेंदूचा जो विकास आहे तो लहान मुलांसारखा झालेला असतो, म्हणजे मेंदूचा विकास आधी झालेला असतो पण नंतर त्यांचा मेंदू हा कमी कमी चालायला लागतो. हे तुम्ही असं बघत असताना म्हणजे हे काय असतं, वयानुसार बदल होणारे असतात. म्हणजे आपल्याला ते वयानुसार कोणकोणते बदल होतात हे माहिती असणं फार गरजेचं आहे. असं म्हणजे प्रत्येक आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या टप्प्यावर विकास कसा होत जातो याचा खोलवर अभ्यास वैकासिक मानसशास्त्रात केला जातो. त्याच पद्धतीने अजून वैकासिक मानसशास्त्रात या अवस्थांचा तर अभ्यास केला जातो, पण वैकासिक मानसशास्त्रामध्ये अनुवंश म्हणजे काय आहे, परिवेश म्हणजे काय आहे याचा अभ्यास केला जातो. अनुवंश म्हणजे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्यामध्ये जे गुण संक्रमित होत असतात त्याला आपण अनुवंश म्हणत असतो. आणि परिवेश म्हणजे काय की वातावरणानुसार आपल्यामध्ये कोणकोणते बदल होत असतात. जसं अनुवंश महत्त्वाचा असतो तर परिवेश महत्त्वाचा असतो. एखादं मूल कोणत्या वातावरणात राहतं त्यानुसार त्याला ते संस्कार होत असतात, त्यानुसार त्याच्या वागण्यामध्ये बदल होत असतात. याला आपण काय म्हणत असतो, परिवेश म्हणत असतो. मग जेव्हा गर्भधारणा होत असते तेव्हा बाळामध्ये काही जे गुण संक्रमित होत असतात ते कशामुळे होत असतात, म्हणजे शरीरामध्ये कोणकोणती रंगसूत्रे असतात, किती रंगसूत्रे असतात, त्यानंतर आपल्यामध्ये आईवडिलांसारखे जे गुणधर्म येत असतात ते कोणत्या कारणांमुळे येत असतात हे अभ्यासत असतो. त्याच्यानंतर गर्भधारणेमध्ये कोणत्या अडचणी येत असतात, मातेचा आहार कसा असला पाहिजे, मातेला होणारे आजार त्याच्यामुळे बालकावर कोणता परिणाम होत असतो, यासारख्या सर्व गोष्टींचा अभ्यास वैकासिक मानसशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणजे आपल्या थोडका विकास कसा होतोय याविषयीचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करत असतो. उदाहरणार्थ आपण बघू, बाल्यावस्था संपून जर व्यक्ती एखादी कुमारावस्थेत पदार्पण करत असेल तर या संक्रमण काळात येणाऱ्या शारीरिक बदलांना
घडून येणाऱ्या शारीरिक बदलांना कुमार वयातील व्यक्तीवर काय परिणाम होतो, त्यांच्या मानसिक प्रतिक्रियांमध्ये कोणती ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात, इत्यादी गोष्टी मानसशास्त्राने वेधून घेतलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा विकास हा मानसशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणजे वृद्धावस्थेमध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात, त्यानंतर कुमारावस्थेमध्ये असताना कोणत्या समस्या निर्माण होतात, याविषयीचा अभ्यास आपण वैकसिक मानसशास्त्रामध्ये करत असतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यात व्यक्तीचे काही वैकसिक कार्य पार पाडणे आवश्यक असते. मी जसं सांगितलं की डेव्हलपमेंट विकास आपला जो आहे डेव्हलपमेंटल टास्क आहे त्या वयामध्ये पूर्ण नाही झाली तर काय प्रॉब्लेम्स येतात हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासत असतो. व्यक्तिविकासात ती व्यक्ती, स्वतः, कुटुंब, शाळा, समाज, धर्मसंस्था, शासन इत्यादींचा अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम असल्यामुळे त्यांचाही विचार वैकसिक मानसशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणजे या सर्व घटकांचा आपल्यावर काय परिणाम होत असतो हे आपण वैकसिक मानसशास्त्रात बघत असतो. त्याच्यामुळे आपण वैकसिक मानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीने बदल होत आहेत, कोणती स्थित्यंतरे होत आहेत, आपल्या जीवनक्रमाचे टप्पे कसे पाडलेले आहेत, या प्रत्येक टप्प्यावर कोणते मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास होत गेलेला आहे, याचा पद्धतशीर अभ्यास आपण वैकसिक मानसशास्त्रात करत असतो. तर आपण गुगल मीटला याविषयी सविस्तर बघणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण मी जसं सांगितलं की विकासाचे टप्पे कोणते आहेत, त्यानंतर गर्भावस्थेचे टप्पे कोणते आहेत, त्याच्यामध्ये अजून कशाचा अनुवंश परिवेशाचा कसा अभ्यास केला जात असतो, किंवा मानसशास्त्रीय काही संकल्पना समस्या आलेल्या असतात त्या बालकांना कशी मदत केली पाहिजे, या सर्वांचा अभ्यास हा वैकसिक मानसशास्त्रात करत असतो. त्याच्यामुळे आपण वैकसिक मानसशास्त्राचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आपल्याला ज्या त्या वयातले जे ते विकास माहीत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं वैकसिक मानसशास्त्राचा आपल्याला अभ्यास करताना म्हणजे आपण एखादा वर्तनातल्या समस्या सोडवत असू तर त्या समस्या सोडवत असताना बघा केस हिस्ट्री घेतली जाते. त्याच्यामध्ये तुमच्या लहानपणी तुम्हाला असलेले आजार, अनुवंशिकता, त्यानंतर तुमचे वर्तन कसे आहे, वैकसिक विकास योग्य त्यावेळी झाला का, याविषयीचा अभ्यास आपण करत असतो. कारण पुढच्या वयामध्ये त्याच्या समस्या निर्माण होत असतात. जर अपुरा विकास होत असेल तर पुढे त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर घडून येत असतो. त्यामुळे वैकसिक मानसशास्त्राचा विकास जाणून घेणं त्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. तर हा पॉईंट आपण आत्ता इथंच थांबू, कारण आपण एक एक पॉईंट करत अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. आत्ता आपण इथंच थांबू. धन्यवाद. बाय बाय.